देवा. इश. अरे देवा. काय झालं? देव बाबू, तुम्ही टॅन होऊन आलात काय? नाही, मी ठाण्याहून आलो. मला ओळखलं नाही. शोधी कुणाला? शोधी शोधी. हा, कुणाला शोधते तू? देव बाबू, राहू देत. चला बसूयात. तू पण? यारानं उलट झालं रिकाम. घाबरत दुसरं. काय खायला आहे का? काय भूक लागली हो? खेकडा नॉनव्हेज चालेल. खेकडा द्या काहीतरी. हे बघा. हा, हे काय? हा, इथं बारीक ठेवा. इथं बरोबर असं मीडियम मध्येच कापा. असं इथं. अच्छा, इकडचं कापताय. आणि काय? त्यानं खा दे. ते चिप्स ठेवले ते. हे खाऊ का? खा. हा? अहो, काय? ओ काय करते तुम्ही? अरारा. हे अरारा. खाल खाल दे रे. असलं काय? ताजा आहे, ताजा. अच्छा, नांगेत तोडून टाकतो मग. अरे अरे बाबा, ऐक नाही. अरे जिवंत आहे. आणि मुंडकं काढलं होतं बाहेर. मुंडकं. अरे जिवंत आहे. मुडका असणारच ना खेकड्याला. हा, असतं ना माणसाला मुंडक, तसं खेकड्याला बी असत. अरे पण तो जिवंत आहे ना बाबा. मेलाय. खातोय मला. लवकर खा, नाही तर ती येईल आता. हा, कोणती? बापरे, ती येईल. हे गोगल काय? ती म्हणजे कोण? मंजलिका. मुंजिली म्हणजे काय? आली आली. मंजुलिका आली. मंजुलिका आली. बाहेर तुम्ही फिरत असताना रसिक प्रेक्षक तुम्हाला खूप भेटत असतील. इथेही काही रसिक प्रेक्षक बसले. त्यातले काही विशिष्ट लोकांना आम्ही बोलण्याची संधी देतो. ते काय दुबईतून शेख आलेले आहेत. इतर त्रिमहत्र हाली हा इथं मांगल्याचा. मला कळली भाषा. वैभव मागण्यांना प्रश्न विचारायचा. इतरत्र काय आनंद आहे. इतरत्र आनंद आहे. थँक्यू बद्रीशचा. माका वैभव मागल्यांका असा विचारूचा. कोकणातला शेख आहे. आम्ही त्यांचो मिले फॅन असोय. तर प्रश्न असो विचारूचो आता का? विचारा की, परब. वैभव, तू शेवटचं भांग कधी पाडलेस रे? आणि दुसरं असो की ह्या पहिल्यापासून असा की कटिंगला खर्च पडत म्हणून ठेवलं. वैभव घे. आणि काही दर्जेदार प्रश्न असतील तर विचारा. Actually, my question is मराठी. Thank you.
मला श्री चंद्रकांत कुलकर्णी यांना प्रश्न विचारायचा आहे. श्री हा सर, मी तुमचा सिनेमा बघितला, आजचा दिवस माझा. हा. फार चांगला सिनेमा होता सर, मला खूप आवडला सिनेमा. तर मला प्रश्न विचारत होता, तुम्ही नाव ठेवलं आजचा दिवस माझा आणि दाखवली अख्खी रात्र, असं कसं? नाही प्रश्न फार छान आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्यासारखे दिसणारे एक उत्तम नट पण होते, तुमच्या लक्षात आलं Thank you, असेल. sir. भारत गणेशपुरे त्यांचं नाव आहे. थँक्यू सर. मनात आणलं तर होऊ शकतं एका रात्रीत सुद्धा, एका दिवसात सुद्धा, म्हणून आजचा दिवस माझा. नाही. आणि त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाणांचं एक वाक्य खूप छान पद्धतीने आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या तोंडी, की राज्यकर्त्यांनी नाही म्हणायला आणि प्रशासनकर्त्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. अरे वा. या एका वाक्यावर तो सिनेमा होता असं मला वाटतं. ऍक्च्युली माझा प्रश्न हा नव्हता सर, मी माहिती सांगितली तुम्हाला. अच्छा, माहिती माझा प्रश्न असा होता की आजचा दिवस माझा, तर उद्याचा कोणाचा भाव? चांगला प्रश्न. उद्याचा दिवस तुझा, उद्याचा दिवस तुमच्यातल्या या सगळ्या हवा येऊ दे मधल्या कलावंतांचा. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही करता आणि मी झीचे मनपूर्वक आभार मानतो. निलेश साबळे आणि तुमच्या 5 जणांच्या टीममुळे त्याचं एक वेगळेपण आता लोकांना कळायला लागले. आणि जे खरं म्हणजे कमर्शियल आहे, म्हणजे आम्ही निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी, लेखकांनी पैसे द्यायला पाहिजेत असं न करता तुम्ही नाटक आणि चित्रपटाला व्यासपीठ मिळवून देता, यासाठी महाराष्ट्र तुमचा कायम आयुष्यभर उभी राहील. मला निवेदिता ताईंबरोबर बोलायचं आहे थोडंसं. बोला ना. बोला. ताई, तुम्ही मागच्या वेळेला इथं आला होतात तेव्हा तुम्ही तुमचं इथं दुःख मांडलं होतं. तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका. भावनिक प्रेक्षक येतात तुमचं आमच्याकडे. दुःख छोटेखानीच असू द्या. सॉरी. तर तुम्ही दुःख मांडलं होतं की तुम्हाला कुणी घरी एक कप चाय सुद्धा साधा देत नाही. नाही, कुणी नाही हो, मामा देत नाहीत. आता तुम्ही डायरेक्ट बोलला तर मी काय बोलणार. तर तुम्हाला साधा चहा सुद्धा मिळत नाही, हे तर मला खूप वाईट वाटलंय. त्यामुळे मी येताना तुमच्यासाठी चाय घेऊन आलोय. तो मी तुम्हाला पाजू इच्छितो. द्या ना. थँक्यू सो मच. तुम्ही फर्स्ट क्लास. खूप छान. 5 रुपये. अरे तुम्हाला काय अहो 5 रुपये नाही, जास्त किंमत आहे या चहाची. एक सेकंद थांबा, एक सेकंद थांबा. Oh my पूर्वीच्या God. काळी राजे लोक अंगठ्या द्यायचे. वा, घेऊन जा. या इकडे आता. नाही, तुम्ही नका बायको. तुम्हाला नाही येत हे. बायकोला द्या तुम्हाला ना. नाहीये हे. तुम्हाला नाहीये हे. थँक्यू सो मच. थँक्यू. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.